का रे तू काम करतो का नाही, नाहीतर तुला गडचिरोलीला टाकू. म्हणजे गडचिरोलीला टाकू म्हणजे एक शिक्षा असल्यासारखं वाटायचं. तिथलं चित्र बदलतं आहे आणि साहजिकच आमच्यातला तरुण हा जो थोडंसं आम्हाला काम मिळत नाही मग नक्षलवादी चळवळीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करायचा. आता अनेकांनी त्याच्यामध्ये स्वतःची हत्यारं पोलिसांच्याकडे सोपवलेली आहेत आणि इथं नोकरी मिळते, इथं उपजीविकेचं एक चांगल्या प्रकारचं साधन निर्माण झालेलं आहे. देशामध्ये जसं ओरिसामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज आहे तसं आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला खनिजचं वरदान मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये माईन्स काही या लोकांनी घेतल्या, आत्ताही नवीन माईन्स काही उद्योगपतींनी घेतलेल्या आहेत आणि काही माईन्स राहिलेल्या आहेत त्या राज्य सरकार घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तशा प्रकारची चर्चा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्हा लोकांची त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यातून फार चित्र चांगलं बदलेल आणि पूर्णपणे एक उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून आपल्या गडचिरोलीची ओळख होईल आणि माईन्सच्या बाबतीमध्ये देखील एक अतिशय धनसंपदा असणारा जिल्हा म्हणून याची ओळख होईल. ह्याच्यातनं राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर कर देखील मिळेल आणि जे कोणी गुंतवणूक करतील त्यांनाही त्याच्यातनं उत्पन्न मिळेल आणि स्थानिकांना रोजगार पण मिळेल. आमचा सगळ्यांचा राज्य सरकारचा एवढाच प्रयत्न आहे की हे सगळं करत असताना पर्यावरणाला कुठंही धोका पोचता कामा नये. एन्व्हायरमेंटचा पूर्णपणे विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. तर तशा पद्धतीनं माझं त्यांचं बोलणं झालं तर ते म्हणले नाही आम्ही एन्व्हायरमेंटचा पुरेपूर त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि इथं जे काही माईन्समध्ये मटेरियल मिळालेलं आहे ते देशामध्ये सगळ्यात चांगलं सर्वोत्तम अशा प्रकारचं मटेरियल आहे आणि त्याचा निश्चितपणे आपल्या अर्थव्यवस्थेला पण त्याचा मदत होणार आहे.